नमस्कार, मयुरी रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज बनवणार आहोत आपण व्हेज दम बिर्याणी. व्हेज दम बिर्याणीला लागणारे साहित्य बघूया. 2 बटाटे घेतलेत, फ्लावर घेतले, टोमॅटो, वाटाणा, कांदा, शिमला मिरची, गाजर आणि पनीर घेतलेलं आहे मी 200 ग्रॅम. लिंबू घेतले, मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, गरम मसाला, तळलेला कांदा, 1 वाटी दही, हळद, आलं लसणाची पेस्ट, लिंबाचा रस, लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला, मीठ घेतले चवीनुसार. मी तर वाडा कोलम घेतलाय तांदूळ, स्वच्छ धुवून घेतलाय. चला तर मग व्हेज दम बिर्याणीचं आपण मॅरिनेट करून घेऊया. ते एक मी पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये दही घालूया आपण, लसणाचा ठेस, हळद, बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर, हिरवी मिरचीचे स्लाइस टाकूया, चवीनुसार मीठ, याला छानपैकी मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आता आपण भाज्या घालूया. मी सगळ्या कट केलेल्या भाज्या याच्यामध्ये घालून मिक्स करून घेते. हे आपण आता मिक्स करून घेऊया. भाज्या सगळ्या मिक्स झाल्यात. आता याच्यावर आपण लिंबाचा रस घालूया. पुदिन्याची पाने घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर आणि तळलेला कांदा. हे आपण सगळं एकदा मिक्स करून घेऊया. खूप छान मिक्स झाले. याला आता आपण झाकून एक 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवूया. आता मी तर तेल गरम केले कडकडीत. आपण हे तेल याच्यामध्ये त्या प्रकारे टाकून घेऊया आणि हे आता आपण सगळं मिक्स करून, मसाल्याचा खूप छान वास येतोय. ह्यालाच आपण एक 15 मिनिटं झाकून घेऊ. आपल्या भाज्या मॅरिनेट होतात तोपर्यंत आपण हे पनीर डीप फ्राय करून घेऊया. मी इथं नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. थोडंसं तेल टाकूया आपण ह्याच्यावर. तेल सगळीकडे पसरून घेऊया आणि एक एक पनीर आपण असं ठेवून घेऊया याच्यावर. आपलं पनीर फ्राय झालेलं आहे. हे आपण आता काढून घेऊ. पनीर आपलं फ्राय झालेलं आहे. आता आपण भात शिजवून घेऊया. भात शिजवण्यासाठी मी इथं पाणी आदनला ठेवले. आपलं आदन आलं पाण्याला की आपण त्यात खडे मसाले घालूया. पाणी इथं गरम झालेले, आदन आले पाण्याला. मी इथं खडे मसाले टाकते त्याच्यामध्ये. दोन हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पानं, लिंबाचे स्लाइस,
चवीपुरतं मीठ, तेल किंवा तूप तुम्ही दोन्ही घालू शकता. मी इथे तेल वापरले. आपले 1 तास मुरलेले तांदूळ आपण याच्यात शिजून घेऊया. आपला भात 80% फक्त शिजून घ्यायचा आहे. आपला भात 80% शिजेपर्यंत आपण मॅरिनेट झालेलं आपण हे पण शिजून घेऊया. इथं कढई ठेवते. 2 चमचे मी तेल टाकते इथं. आपलं तेल गरम झालंय. आपण याच्यामध्ये कांदा भाजून घेऊया. गोल्डन कलर होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया. गोल्डन कलर झालाय आपल्या कांद्याचा. आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालतोय. हे बी छान परतून घेऊया मऊ होईपर्यंत. जास्त पण मऊ नको आपल्याला. टोमॅटो आपलं मऊ झालेले. आपल्याला जास्त मऊ पण नाही करून घ्यायचं. या प्रकारे शिजून घ्यायचे. मॅरिनेट केलेली भाजी आपण याच्यामध्ये शिजून घेऊया. मिक्स करून घेऊया सगळ्या भाज्या. भाज्या सगळ्या मिक्स करून घेतल्या. आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. थोडंसं आता याला झाकण ठेवून आपण 10 मिनिटं शिजून घेऊया. आपला भात झालेला आहे 80%. आपण गॅस बंद करू आणि हा भात आपण इथं पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेऊया. बघू शकताय मोकळा सूट भात झालाय. आपल्याला असाच मोकळा भात हवाय. आपला भात तयार झालेला आहे. आपण आपली भाजी बघू कितपर्यंत शिजलेली. खूप छान वास सुटलाय. आपण एक बटाटा काढून बघूया किती शिजलेलं आहे. पन्नास टक्के आपला बटाटा शिजलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालूया. आपलं मिश्रण 50% शिजलेलं आहे. आपण याच्यामध्ये आता पनीरचे तुकडे घालूया आणि यालाही 10 मिनिटं शिजून घेऊया. आपण कलर बघू शकताय खूप छान कलर आलेला आहे. याला झाकून आपण 10 मिनिटं शिजून घेऊया. बघूया 10 मिनिटं झाले. आपलं पनीर पण छानपैकी शिजले. हे एकदा हलवून घेऊया सगळं. मी याच्यातली भाजी थोडीशी काढून घेते. भाजी झालेली आहे. आता आपण याचे लेयर लावूया. आपण कढई खाली घेऊया आणि तवा ठेवूया वरती. आणि तवा दम देण्यासाठी तिथं तवा गरम होण्यासाठी ठेवूया. आपलं कढई खाली घेतलेली आपण याच्यामध्ये आता भाताची लेयर लावूया. मी पहिलं थोडंसं याच्यावर कांदा हे करते. थोडीशी कोथिंबीर आणि आपण याच्यावर आता भाताची लेयर लावूया. मी इथं फक्त 2 लेयर लावणार आहे. तुम्हाला हवे तेवढे आपण लेयर लावू शकता.
याच्यावर आपण जी भाजी काढलेली आपण ती भाजी टाकूया. मी फ्रूट कलर घेतलाय, कलर टाकूया आपण. याच्यावर कांदा टाकूया आपण आता. कोथिंबीर, परत एक भाताचं लेअर. याच प्रकारे आपण हे भाताचं लेअर ही लावून घेतलंय. याच्यावर आपण कलर घालू. तळलेला कांदा आणि कोथिंबीर. आपला तवा गरम झालाय. आता हे आपले लेअर झालेले आहेत, खूप छान दिसतंय. आपण हे इथे झाकून ठेवूया आणि आपण हे दम देण्यासाठी जे पीठ मळून घेतले ते पीठ आपण अशा प्रकारे लांब लांब करू ह्याची आणि चौकडून लावून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळीकडनं पीठ लावून घेऊया. बघू शकताय या प्रकारे. आता यातनं हवा तर जाणार आहे, आपण याच्यातनी हवा आणि याच्यातनं दम बाहेर येऊ नये म्हणून आपण यात आपण लवंग घालणार आहे. आणि हे दमसाठी आपण वरी ठेवूया. 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर आपण याला दम देऊया. आपली दम बिर्याणी झालेली. आपण गॅस बंद करूया. हे आपण खाली काढून घेऊ. बघूया आपण आपली दम बिर्याणी. खूप छान दम बिर्याणी झाली आपली. वास पण खूप छान येतोय, बघू शकताय. मस्त, खायलाही चविष्ट लागणार आहे. चला मग आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. दम बिर्याणी आपली सुरेख अप्रतिम झालेली, बघू शकताय. चला मग आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया लगेच. नॉन व्हेज बिर्याणीलाही लाजवेल अशी व्हेज दम बिर्याणी आपली बनून तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तुमचं मत कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.